सध्या हा लेका अजून विश्वास बसत नाही र. खरं आहे र. मिशीन न दूध नाहीतर काय. समजा दिसतंय तर झाक हा पण सुधरत नाही राव काय. माधबा ते बघ. हा सध्या भेटून यायचं का श्रीकांत साहेबांनी. आता न ग. कर. अरे सांच्याची धार काढायची राहिली अजून. अरे हा नंतर भेटू चल. बर चल. मी काय म्हणतो एकदा साहेबांना भेटलो. वाचवे. काय साहेब. वाचवे आज दिवसभरात काय काय कामं झाली. साहेब पाटलांच्या गोठ्यात मशीन बसवायला मोरे गेलाय. बर. आणि मनसरून मशीनसाठी 2 ऑर्डरही आल्यात. ठीक आहे 1-2 दिवसात जाऊ देऊ. आणि साहेब तुकाराम आला होता. बरोबर कोंडीबाई होता. कोंडीबाई होता. ठीक आहे मी उद्या सकाळी तुकारामकडे जाऊन येतो. तू असं कर ऑफिस बंद करून घे. मी निघतो. बर. सजल काली हसल पिकवू माणिक मोती. या धरतीची आम्ही लेकर करून ज्ञान शेती. या धरतीची आम्ही लेकर करून ज्ञान शेती. बाजरीन ऊस कपाशी दुधा सुधाची गंगादारी. या धरतीची आम्ही लेकर घेऊन भरारी. घेऊन भरारी. लहान बाळा मोठ्या थोरा जन्मोजन्मी ही सासरा. या धरतीची आम्ही लेकर गाऊ तिची आरती. या धरतीची आम्ही लेकर गाऊ तिची आरती.
राम मातबा. राम 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 साहेब राम राम. काय सदू भाऊ, नवीन म्हशी काय म्हणतायत? चांगले आहेत की. आणि दूध बी मागले हप्ते धरणं वाढलंय साहेब. आणि ब्या बी या बारीला 10 नवीन म्हशी घ्यायच्या म्हणतोय. वय साहेब. अरे वा, म्हणजे एकदम झकास चाललंय म्हणा की. हा, आता बरं दिस येतात म्हणायचं. वय साहेब. मग यंत्राबद्दल काय विचार केला? आता हरकत नाही घ्यायला. पर साहेब समजा विचार कराय हवा. हे पहा, तुम्ही उद्या ऑफिसमध्ये या. जी. तुमच्या काही शंका असतील बोलू आपण. वय साहेब. बरं आहे, निघतो मी. तुकाराम. राम राम साहेब. राम राम. हा, राम राम. या ना साहेब या. नाही नाही, हे बघा, आधी आपल्याला त्या महिपतीच्या घरी जायचंय. बर. तू जरा माझ्या बरोबर चल. वय साहेब. कुठे राहतो रे तो? आता त्यो होय हा कॅनलच्या कडे गेला ना. हा. कोंडीबाचं घर आलं ना की तिसरंच घर बघा. बर, धावतो तुम्हाला. चला. चल. इकडून ना तुका. हा वय वय. आरतीच्या दिल्या काय आला का ती बघ किती मायेनं धुतय त्या आणशीला. अरे लेका तुम्ही इतकी झाक आंघोळ केली नसतील कधी. असं मग काय तुझ्या वाणी पारोस ठेवय तिला का मिशिंनी आंघोळ घालू वैर. लगा आता तेवढंच राहिलंय बघ, त्या तुक्याकडे शिकवणी ठेवाय पाहिजे. शिकवणी. अरे शिरकान साहेबांनी घेऊन 2 वेळा आलता घरला. या म्हणलं मिशींच बघू सुगी नंतर. अरे अड्या जनावराशी असं कुठं खेळतात भाई. मी म्हणलं कशाला. हा, काल ऑफिस मध्ये येऊन गेलास होय. काही विशेष? कोंडेवाला घेऊन आलतो. मला विचारित होता की मिशीन लावल्यावर जनावर बिथारतात का म्हणून. बर, मग? हा म्हणलं अजिबात नाही. उलट मिशीन सुरू झाल्याचा नुसता आवाज जरी ऐकला ना तरी जनावर पाना सोडतात. त्याची म्हातारी तयार झाली वाटत. नाही बरं, मला विचारित होती मिशीन बद्दल. साहेब गोंडीबाबी फलता जिरायला पेटलाय. साहेब आणि तुक्या. तुक्या काय रे. काय तुक्या. अरे पारावर फिरकत बी नाही आजकाल. हा अरे तसं नव येळच गावात नाही बघ. हा आणि जनावर बी वाढवल्यात. राम राम साहेब. राम राम. महिपती, तू भेटलास बरं झालं. आम्ही तुझ्याकडेच निघालो होतो. असं काय काम होत? होय, आज संध्याकाळी तुम्ही सगळेच जण ऑफिस मध्ये या. मशीन बद्दल बोलू आपण. निघतो रे, अजून कोंडीबाकडे जायचंय. बघूया साहेब काय म्हणतोय ते. आपल्याला बी मिशीनची माहिती कळल. हा ले 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 ये आ अजय ले अजय आ रख में वाइस पानी आण ग. वय अजय
एवढा आडवा तिडवा गडी तू धाराकडून दमतोयस वैर. अरे असं बघतोयस काय? म्हशी वाढील्या तवा का नाही विचार केलास? तसं नवं आहे. अगं एक काम आहे वय, मिशीन आणलं तर वाईज येळ बी घावेल. काय गरज नाही. असं हा नुसतं मिशीन मिशीन करू नकस. एकदा समजा विचारून घे साहेबांनी त्याबद्दल. रे कोंडीबा, थोड्या वेळ साहेबाच्या ऑफिसवर ये रे. हा वय वय या तू. हा मिशीन आलं तसं तुकाराम भाऊजींची दुधाची घरं बी वाढली आहेत. वय वय हनकडी आता गोबर गॅसचा प्लेंट बी टाकायचं म्हणतोय. असल माझं बी एकदम लहान नाही. तू जाऊन ये साहेबाकडं. वय वय पर एकदा समजा नीट बघून घ्या म्हणजे झालं. रकमे चहा टाक आणि गावऱ्या लावून घे. वय चल र, चल तुला खाऊ देते चल. गावकरी बंधूंनो नमस्कार. आपल्या गावात गेल्या काही दिवसांपासून दूध काढण्याच्या यंत्राबाबत जो नवीन उपक्रम आपण करीत आहोत त्या संदर्भात आज आपण इथे जमलेलो आहोत. तुकारामनं त्याच्या गायींच्या बाबत या यंत्राचा वापर यशस्वीरित्या करून काही दिवस झाले. मला दिसतंय तुम्हा लोकांच्या कष्टानं या गावाची सधनता वाढते. तेव्हा प्रत्येकाच्या सधनतेत भर पडावी म्हणून जनावरं असलेल्या प्रत्येकानं या यंत्राचा विचार करावा. पर साहेब आमसनी त्या मिशीनचं काय बी सुधरत नाही बघा. हा नुसतं डोळ्याखालनं घातलं या पर उमगत जरा सुधीक नाही बघा. मान्य, अगदी मान्य. अरे म्हणून तर जमलोत ना आपण सगळे इथं. आपल्याला असं समजून घ्यायचंय. साहेब मिशीन दूध काढणार आहे कळलं, पर त्यांना असा काय मोठा फरक पडणार आहे? हा हे पहा, सगळ्या गोष्टींची अशी एकदम घाई नको. मी ठरवलंय उद्या सकाळी तुम्हाला तुकारामच्या गोठ्यात न्यायचं आणि सगळं छानपैकी समजून सांगायचं. तुक्याकडं पर त्याच्याकडे समजा गाय आहे ती. पण साहेब आमचा तर म्हशीचा दुधाचा धंदा आहे. अरे मला माहित का नाही, पण म्हशीच्या दुधाचं यंत्र वेगळं नाहीये कोंडीबा. पर साहेब म्हैस वेगळं जनावर आहे, वाईच काही फरक असेलच की. हा हो नक्कीच. पण हे पहा आता इथे त्याची नुसतीच चर्चा नकोय. उद्या सकाळी तुम्ही सगळे तुकारामच्या गोठ्यात नक्की जमणार तर. साहेब आम्ही तयारच आहोत. हा आणि हे सगळं झालं की आपण कोंडीबाच्या गोठ्यात जाऊ आणि त्याला पटवून देऊ. काय कोंडीबा? आता मी काय नाही म्हणणार रे. होय आणि हे जे डावासारखे दिसतंय याच्यामध्ये आपल्याला एक चीळ घेतली आपण की आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये दुधामध्ये जर गाठी असतील तर त्या याच्यामध्ये लक्षात येतात. आणि जे विशिष्ट द्रावण मी म्हटलं त्याच्यामुळे आपल्याला डीपिंग करता येईल. हे हा मंडळी, तुकाराम अगदी सुरुवातीपासून सुरू करूया. यंत्राबरोबर आधीची स्वच्छता ही तितकीच महत्वाची. मंडळी, यंत्रानं धार काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या. नंतर गाईचे सड पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या आणि स्वच्छ कपड्यानं कोरडे करा. दूध काढण्यापूर्वी दुधाची तपासणी करणं देखील आवश्यक आहे. तुकाराम, या तपासणीमुळे जनावरांना रोग झाला असल्यास दुधातील बदल लक्षात येतो. ही झाली महत्वाची स्वच्छता. आता यानंतर आपण प्रत्यक्ष मशीननं दूध काढण्याची प्रक्रिया बघूया. तुकाराम, मशीन सुरू कर. विजेच्या सहाय्यानं
पाईपमध्ये आवश्यक तेवढा हवेचा दाब निर्माण केला जातो. आवश्यक तेवढ्या हवेच्या दाबानं दूध काढण्याची प्रक्रिया सोपी होऊन जाते. आता गाईच्या सडांना आपण क्लस्टर लावूया. सडातलं दूध संपलंय हे नळीतून दूध येतंय की नाही यावरून कळतं. एकदा नळीतून दूध येणं बंद झालं की क्लस्टर काढलं जातं. इथेच सारं संपत नाही. दूध काढल्यानंतर मोकळ्या झालेल्या सडांना जंतूंपासून आजार होऊ नये म्हणून ते एका विशिष्ट द्रवात बुडवले जातात. या विशिष्ट द्रवाला म्हणतात हायड्रॉल. 20 ml हायड्रॉल मध्ये 200 ml पाणी मिसळलं की हे मिश्रण तयार होतं. तुकाराम, या प्रक्रियेला डीपिंग म्हणतात. यामुळे दगडी रोगासारख्या कासेच्या आजारांचं प्रमाण कमी करता येतं. ठीक आहे, हे सारं झालं की खऱ्या अर्थानं दूध काढायचं काम संपतं. असं वय मित्रांनो, वय आता जी प्रक्रिया आपण पाहिली आता पाहिलं त्याविषयी आता तुम्हाला काय वाटतं? हे एकदम झाक बघा. पर शिरकान भाऊ, नाही म्हणजे आम्हाला जमल नव हे काम? नक्कीच, खूप सोपं काम आहे माधवा. अगदी लहान पोराला सुद्धा सहज जमतं. आणि काम बी फास्ट होते राव. अरे दिले वय. हा, आणि बरं का सदू, तुला नेहमी दूध काढायला लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी वेळात हे काम होतं. शिरकान भाऊ, मिशीननं जनावराचं दूध बी वाढत असेल नाही? अगदी बरोबर आहे. म्हणजे जनावरांची दूध देण्याची असलेली क्षमता पूर्णपणे उपयोगात आणली जाते. असं? पण एका वेळेस किती जनावरांचं दूध निघतं? हा, हे बघ कोंडीबा, एका तासात एका क्लस्टरनं 8 ते 10 जनावरांचं दूध निघू शकतं. आणि बरं का, तुला एकदा सवय झाली ना की जनावरं वाढली तरी काही अडचण होत नाही. आणि बरं का, एका वेळी 6 जनावरांचं दूध काढण्याची यंत्र सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे 3-4 बाप्यांचं काम हे मशीन सहजी करू शकते ना? अगदी सहज, कुठलाही त्रास न होता. त्यामुळे त्या माणसांचा शेतावर किंवा अन्य कुठल्याही कामांवर उपयोग करता येऊ शकतो. हा, आणि बरं का महिपती, दूध यंत्रानं काढलं जातं. आपले हात त्याला लागत नाही. आणि मला सांग, स्वच्छ दुधाची हमी आपल्यालाच नको का द्यायला? खरंय साहेब. दिले लेका, ऐकलं का? आता सडांशी बी मस्ती करता येणार नाही तुला. म्हणजे सडांशी मस्ती करतोस तू? पण आता तुझी ही संधी जाणार बरं का. मित्रांनो, ते बघितलं, आपल्या या यंत्रामुळे जनावरांचे सड असेच अगदी हळुवारपणे हाताळले जातात. त्यामुळे सडांना इजा होण्याची भीतीच राहत नाही. मला वाटलं होतं की फक्त दूधच फास्ट काढता येतंय,
पण एवढ्या ढीक गोष्टी सांगून तुम्ही आम्हाला फार गार केलं बुवा. हा खरंय खरंय खरंय. आता माझी म्हातारी लय खुश होईल. श्रीकांत भाऊ उद्याच्याला माझ्याकडे याच. आला का कोंडीबा, नुसतं बोललास तर म्हातारे खुश होईल आणि मिशीनं आणलं तर उड्याच मारायला लागल. हे पा उद्या संध्याकाळी आपण सगळ्यांनी कोंडीबाकडे जायचं. कोंडीबा, आज संध्याकाळी तुझ्या गोठ्यात मशीन बसवतो. चालेल. मी वाटच बघत होतो राव तुमची. कोंड्या हे बा, असं कंदीर आहे तुझा साहेब यायचा. भन 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 भन. अरे येळ झाली, काय करणार काय? चल धारा काढून घे. ठरवले नाही आहे. आता मिशीन बसवली आहे ना, तेव्हा मिशीननीच धार काढायची बघ. तुझ्या विधी आणतील बघ. काय बरोबर आहे. वाईच कळ काढ जरा. काय कळ काढ? आ? ते जनावर कळ काढते वय, काम माप पडली आहे ती. चल हे असं असते. मावशे, अग एकदा बघ की मिशीनचा इंगा, वाईस कळ काढ. कसला इंगा धावतोय बाबा, या कामात काय बी सुधरत नाही बघ. आला का साहेब? आले साहेब आले. राम राम. राम राम कोंडीबा. राम, या या. चला माचोय. वाटच पाहत होतो साहेब. चला या माचवे या. या या. साहेब ही माझी म्हातारी. नमस्कार आई. वय वय बायको राखमा. नमस्कार. या साहेब. चल रकमे. हा चला साहेब. चला मंडळी, प्रथम आपण गोठ्याकडे जाऊया. चला की. मित्रांनो, गाईचं दूध काढण्याचं जे यंत्र आपण पाहिलं ना, तेच हे. असू दे. फक्त म्हशीचं दूध काढताना याच यंत्रात बर. थोडासा फरक दिसून येतो. दूध काढण्याची पद्धत देखील तीच, हो. स्वच्छता सुद्धा तशीच करायची कोंडीबा. तू क्या काय लाव बघू तुझं ती मिशीन. आता लई येळ झालाय. हा होय माचवे. तुकाराम, थांब. कोंडीबा, वय. तू लावते मशीन. हो पण मी कसू. अरे काल मी काय सांगितलं आठवते ना, वय वय. मग लावते मशीन. कोंड्या ही इप्रीतच आहे की र. जनावर शांत उभं, दूध बी येत या हा मग आणि माणूस बी ना ग. आहे की नाही. काय आई, आहे की नाही कमाल? वय वय. या यंत्रानं काम एकदम सोपं होतं की नाही? होतंय होतंय. खरंच र बाबा. चला चला तुम्ही वाईस बसून घ्या, मी चहा आणते. आता कसं चहा बाकी पण साहेब माझी जनावर लई मारकी आहे ती. या मिशीनला थारा देतील ना व. आणि साहेब, हे मिशीन लावल्यानंतर रागात बिगात तर नाही येत. सदू, मशीनना यंत्राची सवय व्हायला थोडा वेळ लागतो हे खरंय, पण एकदा का सवय झाली की काम अगदी उत्तम होतं. हा, आणि बाळू, रक्त येतं हा मोठा गैरसमज आहे. उलट
यंत्रामुळे जनावरांचे सड अगदी सुरक्षित राहतात. तर साहेब म्हैस पानवायला तर लई वेळ लागतो, मग या मिशीनचा काय उपयोग? नाही कसा, उलट अशा परिस्थितीत या मशीनचाच अधिक उपयोग आहे. तुम्ही आता हे यंत्र पाहिलं ना, त्याच्या एका बाजूला एक वेगळा भाग बसवलेला असतो. त्याला म्हणतात डिओ वॅक युनिट. या युनिटमुळेच म्हशी लवकर पाणवतात. या भागामुळेच हे यंत्र गाईचं दूध काढण्याच्या यंत्रापेक्षा थोडंसं वेगळं आहे. पर काय हो साहेब, हे दूध काढायचं भांड, त्यावरचं मिशीन, हे समजा साफ करता येते ना? का नाही? आपण जनावरांच्या सडांना जे क्लस्टर लावतो ना, ते एका विशिष्ट पावडरीच्या मदतीनं स्वच्छ केलं जातं. आणि हवेच्या दाबानं प्रक्रिया सुरू झाली की स्वच्छतेचा प्रश्नच उरत नाही. आणि साहेब, मिशीन हवेच्या दाबावर चालतं, म्हणजे ईज एकदम कमी लागत असेल नाही? हो, अगदी बरोबर आहे. आणि समजा ईज नसल तर? काही हरकत नाही. विजेच्या ऐवजी केरो पेट्रोल इंजिनच्या मदतीनं यंत्र अगदी उत्तम चालतं. नाही, हे समजलं साहेब आम्हाला. बर मिशीनला लई पैका मोजावा लागत असेल नाही? कोंडीबा, सदू, अरे तुम्ही दिवसेंदिवस म्हशी वाढवताय. तुमच्या दुधाच्या धंद्याला चांगली तेजी आहे. अशा वेळी तुम्ही या यंत्राचा उपयोग केल्यानं तुमच्या धंद्याला अधिक तेजी येणार आहे. आणि एक नक्की, तुम्ही गुंतवलेला पैसा यात परत मिळण्याचा कालावधी कमी आहे. त्यामुळे पैसा गुंतवण्याची जोखीमही कमी, नाही का? आत्ता जाऊन बालाच सांगतो मिशीन बद्दल, आणि उद्याच्याला ऑफिसात घेऊनच येतो. वा सदू, वा. तुझा हा आत्मविश्वास मला आवडला. असंच साऱ्या गावानं मनावर घेतलं पाहिजे. काय कोंडीबा? ते बी होईल साहेब, जरा येळ लागल, पण त्या परीस इलाजच नाही बघा. साहेब, या मिशनीत काही बिघाड झाला, काही भाग जुनं झालं तर लगेच माझ्याकडे यायचं, मला सांगायचं. त्या बाबतीतली अगदी सगळी मदत तुम्हाला केली जाईल. काय तुकाराम, ठीक आहे ना? सरा मंडळी चहा आणला या. चला या बरं. साहेबांना द्या पहिला. वा आई, चहा झकास झालाय. आता तुम्ही एवढं सोन्याहून मिशीन धावलं, मग आम्ही चहा द्यायला ना गवाय झक्कास. म्हणजे आई, आपण मिशीन घ्यायचं नव? आता एक एक तू नाही म्हणशील, पर म्या नाही माग जुनी मांडणी जुन्या चौकटी कशास ठेवू आम्हा सोबती. ऐक गड्या रे ही आरोळी, ऐक गड्या रे ही आरोळी, काया पालट घडवूदारी, काया पालट घडवूदारी. या धरतीची आम्ही लेकर, निश्चय आमचा भारी. या धरतीची आम्ही लेकर, निश्चय आमचा भारी. दारोदारी यंत्र आणले, गोठ्यातलेही कवाड खुलले. जुने सोडले नवे गवसले, जुने सोडले नवे गवसले. या जन्माचे सार्थक झाले, ह्या जन्माचे सार्थक झाले.
या धरतीची आम्ही लेकर कास धरू नव्याची या धरतीची आम्ही लेकर कास धरू नव्याची या धरतीची आम्ही लेकर कास धरू नव्याची